झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. सांगायला आज महिला दिन. वर्षातून एकदा महिलांचा सत्कार करायचा, त्यांच्या नावानं किंवा त्यांच्यासाठी काही खास कार्यक्रम करायचे. काही कार्यालयांमध्ये तर महिलांना पार्टीही दिली जाते. पण एवढं केलं म्हणजे महिला दिन साजरा झाला असं होतं का? मनापासून महिलांना सन्मान देणं, त्यांच्याविषयी आदर राखणं हे आवश्यक आहे. तरच या महिला दिनाला काहीतरी अर्थ उरतो. आजच्या महिलेचा विचार करायचा झालाच तर ती आज घराबाहेर पडली, त्यामुळे साहजिकच तिच्या समस्यांमध्येही वाढ झाली. मग त्या आरोग्याबाबत असोत, तिच्या आयुष्यातल्या अतिशय नाजूक काळातल्या असोत, किंवा मग तिच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत असोत, तिनं किती काळ आणि काय काय सहन करायचं, आणि एवढं सहन करूनही तिच्याविषयीचा आदर वाढतो का? नाही. मग का साजरा करायचा महिला दिन? म्हणूनच आम्ही आज मांडतोय तिचे प्रश्न. अत्याचार आणि त्यानंतरचं आयुष्य, की मग आयुष्यच तिच्यावर अत्याचार करत असतं? आमच्या आयुष्यात बदल झाले म्हणजे सगळं घरच बर्बाद झालं ना. कुणालाही म्हणजे हे वाटत नाही की आमचा नवरा एकदम टेन्शनमध्ये हे करते, ड्रिंक वगैरे करतात, आणि माझ्या तब्येत अजिबात ठीक राहत नाही. सारखं मी आजारीच पडते आणि ते घटना विसरू शकत नाही. सारखं डोळं पुढे येते. घरात गेले की तेच टेन्शन, पोरीचं आठवण येते. काही सणसूद वगैरे आलं, सगळं पोरीचंच, पोरगीण्याचं घर पूर्ण खाली झाले. त्याच्यामुळे आमचं घरच बर्बाद झालं. कुटुंबीय कसा सहन करतात हा आघात, की मग नकळतपणे त्यांच्यावरही होतात अत्याचार? सगळं वाठोळच झालं ना आमचं. 2च मुलं होते, त्याच्यामध्ये पण एक हे झालं असं, आणि 14 वर्षाची मुलगी हे झाले. म्हणजे कसं विसरू शकत नाही ना. एवढे दिवस लहानने मोठं करतो माणूस, किती कष्ट करावं लागते लहान, आणि अचानक पाणीचं फुग्याने उडून जाते. माणसाला किती वाईट वाटते. सगळेजण म्हणतात विसरावं, हे करावं, पण विसरू शकत नाही ना. आईला माहीत असते, बोलणं सोपं आहे पण विसरू शकत नाही. तिला गमावून सगळं आयुष्य संपलं, पण ज्याने अत्याचार केले त्याचं काय? शिक्षा मिळूनही तो तर सुखातच राहतो. मला आम्ही गमावलं ते तर कोणी देऊ शकत नाही ना. त्याला शिक्षा झाली म्हणून माझी पोरगी तर मला तोंड सुद्धा बघायला मिळत नाही. त्याची आई जाऊन त्याचं तोंड तर बघू शकते जेलमध्ये जाऊन. मला मी बघू शकते का? नाही. मी त्या दिवशी माझ्या पोरीचं तोंड पण बघितलं होतं. कामाला गेले होते, तिने झोपली होती. मी म्हणलं कशाला उठवा, तोंड पण बघितलं नाही. आले तर मला डेड बॉडी सापडली दुसऱ्या दिवशी, तोंड पण मी बघितले नाही. कितीतरी हे केले तर पोरीचं कमी तर कोणी हे करू शकत नाही ना. तिच्या आठवणीत आयुष्य काढायचं, पण जगायला तर हवंच ना. पण या जालिम आयुष्यासाठी मदतही हवीच. ती कधी मिळणार? काय नेमकं तिकडून सांगण्यात आलं होतं देण्यासाठी? ते सांगितले होते की तुम्हाला 2 लाख रुपये मदत मिळेल, एवढं सांगितलं होतं. जजने सांगितलं होतं. अत्याचारानंतर त्यावर चर्चा करण्यापेक्षा का होतात अत्याचार यावर विचार नको का व्हायला? कशासाठी होते त्याच्यावर विचार करावं. ते झाल्यावर तुम्ही सजा देता, हे देता, काय नाही. सजा दिल्यावर का गेलेले लोक परत येत नाही. ज्यांच्या गेले त्यांनाच कळतंय. सरकार काय सजा देते झालं, पण त्यांचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये समुपदेशक हा समाजातला एक मोठा घटक असतो. तिच्या आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारांमधला मोठा दुवा असतो. यातून तिला, तिच्या परिवाराला बाहेर काढणारा देवच असतो. आता आम्ही जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. अशा ज्या घटना घडतायत मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. ज्या महिला आहेत, आमचं जे महिला मंडळ फेडरेशन आहे त्यांच्याशी जोडून असलेल्या महिला आणि त्यांच्याशिवाय ज्या महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा एक प्रयत्न चाललाय, संवाद करण्याचा प्रयत्न चाललाय की ज्यावेळेस अशा घटना होत आहेत तिथं आपली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याला घेऊन आपण त्यांच्याशी बोलणं असेल, तो सपोर्ट जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत मला वाटतं की हे प्रश्न सुटायला मदत होणार नाही.
पीडित मुलीची आई आणि समुपदेशक यांच्या प्रतिक्रिया तर आपण ऐकल्या, पण खरं तर महिलांच्या अडचणी इथेच थांबत नाहीत. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, तसंच राज्याचं महिला धोरणही अजून जाहीर झालेलं नाही. याबाबत सरकारही तितकंसं गंभीर दिसत नाही म्हणा, किंवा मग या पदासाठी राजकारण होताना दिसते. अशातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट झालं. का होतंय असं? महिला सर्व क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत असल्या तरी त्यांच्यावरील अत्याचाराची टक्केवारी कमी झालेली नाही. राष्ट्रीय गुन्हे शाखेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 2011-12 मध्ये बलात्काराच्या 24,206 केसेसची नोंद झाली आहे. विनयभंगाच्या 42,968, कौटुंबिक अत्याचाराच्या 99,132 केसेसची नोंद झाली आहे. तर हुंड्यासाठी 8,618 महिलांचा बळी गेल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत दर 34 मिनिटांनी एक बलात्कार, दर 26 मिनिटांनी विनयभंग, तर दर 43 मिनिटांनी अपहरणाच्या घटना घडतायत. लहान मुलींवरती जे लैंगिक अत्याचार आहे, बलात्काराच्या घटना आहेत, त्या समोर येत आहेत. पण दुसरं की डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे, घरगुती घरामध्ये होणारा हिंसाचार, हा पण वाढताना दिसतोय. पण बलात्काराच्या घटना ह्या समोर डायरेक्ट येत आहेत, ह्या घटना एवढ्या समोर येताना दिसत नाही. महिलांच्या अत्याचाराबाबत सरकार आणि पोलिसांनी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. मात्र सोबतच महिलांनीही आपल्या हक्काविषयी माहिती करून घेण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे या कायद्याचा प्रचार व्हावा तितक्या प्रमाणात प्रचार आतापर्यंत तरी झाला नाही. प्रचार या कायदा आहे असं माहिती आहे स्त्रियांना, पण कायद्यामध्ये काय मिळतं, आपल्याला कोणाला अप्रोच करावं लागतं, संरक्षण अधिकारी कुठे आहेत, हे सगळी जी वस्तुस्थिती आहे ती कुठेतरी अजून माहिती नाही आहे. महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी सुरक्षा, साक्षरता, कायदा आणि समाज या सगळ्याच स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. झी 24 ताससाठी दीपाली जगताप, मुंबई. पुरुषाला जन्म देणारी ही एक स्त्रीच असते. अख्खी जीवसृष्टी तिच्या देणगीवर सुरू आहे. पण सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करणाऱ्या स्त्रीला गरोदरपणात मात्र अडचणींचा सामना करावा लागतो, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. खासगी सरकारी संस्थांमध्ये महिला आज पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना दिसतात. मात्र अनेक वेळा त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनेक त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं. गरोदरपणात पुरेशी सुट्टी मिळत नसल्यानं मेहनत करून मिळवलेला जॉब कधी गमवावा लागतो, तर काही वेळा सुट्टी मिळाल्यावर प्रमोशन पुढे ढकललं जातं. एक असा तरी क्लॉज बनवावा की तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर पण तुमची जॉब जी सिक्युरिटी आहे ती तुमचा जॉब मिळते. पाहुयात या संदर्भात मॅटर्निटी ऍक्ट काय सांगतो. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 नुसार गरोदरपणात महिलेला कमीत कमी 3 महिन्यांची सुट्टी देणं बंधनकारक आहे. बाळाच्या जन्मानंतर महिलेला 6 आठवड्यांची सुट्टी मिळावी. गरोदरपणासाठी गैरहजर राहिलेल्या महिलेला तिचा पूर्ण पगार देण्यात यावा. तसंच गरोदरपणासाठी घेतलेल्या सुट्टी काळात संबंधित महिलेला कामावरून काढून टाकता येत नाही. कामाचा ताण आणि प्रवास अशा दोन्ही गोष्टी साध्य करताना महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टर सांगतात. रोजचं जाणं येणं, त्याचा प्रवास आणि ऑफिसमधलं काम, या दोन्ही गोष्टींचा स्ट्रेस वाढतो. त्या गोष्टीमुळे बाकीच्या गोष्टी म्हणजे ह्याप्रमाणे त्यांचा ब्लड प्रेशर वाढू शकतो किंवा बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अशा गैरसोयींची दखल घेऊन ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. झी 24 ताससाठी दीपाली जगताप, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.